जगदंब 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 स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. फ्रेंड्स, आज आपण करत आहोत चुलीवरती म्हणजे बाहेर जी शेगडी आहे त्याच्यावरती आज आपण चिकन बिर्याणी करणार आहोत. तर त्याची सुरुवात तर मी गॅसपासून करते का तर एवढं सगळं त्या याच्यावरती आपल्याकडे काही सरपण नाही आहे. आपण ना कोळशी टाकणार आहोत आणि ते अंगारा पेटवणार आहोत आणि त्याच्यावरती आपण ते करणार आहोत. तर त्याच्या आधी ना मी मग थोडीशी प्रिपरेशन ना घरामधून करणार आहे. तर आपण ना बिर्याणी कशी बनवायची आहे ती एकदम प्रॉपर आणि एकदम ऑथेंटिक आणि चांगल्या प्रकारची बिर्याणी आपण पाहूयात. तर मी इथे ना सुरुवातीला इथं पाणी उकळायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये तमालपत्र, शहाजिरे, मिरे, लवंगा आणि 2 विलायची सगळं काही मी 2-2 घेतलेलं आहे. फार गरम मसाले पण आपल्याला यूज नाहीत करायचे. प्रमाणामध्ये गरम मसाले यूज करून आपल्याला अशी टेस्ट आणायची आहे बिर्याणीला. आणि मी इथं मीठ टाकलेलं आहे पाण्यामध्ये आणि इथं थोडंसं तेल टाकणार आहे आणि लिंबू टाकणार आहे अर्ध कापून, जेणेकरून आपला भात एकदम सुट्टा सुट्टा आणि छान होतो लिंबू टाकल्यानंतर उकळताना पाण्यामध्ये. आणि विलायचीने एक वेगळाच आरोमा येतो. आणि इथे पहा हा बासमती दावत बासमती तांदूळ घेतलेला आहे. थोड्या वेळ हा भिजत टाकणार आहे आणि थोडासाच हा मग शिजून घेणार आहे अर्धा कच्चा वगैरे असा. किती 85% शिजून घेणार आहे. 85% त्याला बॉईल करून घेणार आहे मी आणि 50% त्याला मी चिकनच्या सोबत बॉईल करणार आहे. तर स्टेप बाय स्टेप आपण आज सगळी रेसिपी पाहूयात. तुम्हाला माझं तोंड नसेल दिसलं म्हणजे बोलताना तरी पण मेन महत्त्वाचं आहे की आपली रेसिपी कशी होती त्याच्याकडे. आणि हे जोपर्यंत पाणी उकळत नाही तोपर्यंत मी असे कांदे जे आहेत ना आणि असे उभ्या स्लाईसमध्ये ते कट करून घेणार आहे. तर कांदे आपले उभे चिरून घेणार आहे मी. तर तोपर्यंत आपण ते चिरून घेऊयात. आता लास्ट व्हिडिओमध्ये पण एकदा मी चिकन बिर्याणी केली ती, पण ह्यावेळेस तुम्हाला थोडीशी चुलीवरची मी दाखवते चिकन बिर्याणी. तर चला मग. त्याच्यामध्ये मी लिंबाची अर्धी फोड पण टाकलेली आहे. एक स्लाईस पण टाकू शकता तुम्ही लिंबाची. पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि तेल पण टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये. असा छान भात आपला सुट्टा सुट्टा होईल. आणि अशा प्रकारे आता मी ना त्याच्यामध्ये आता हे टाकते. तर मी ना कलर यूज करणार आहे. कलरसाठी ना माझं असं मत आहे की थोडंसं आहे ना पालक आणि बीटरूटचा कलर द्यावा, का तर मला ना ते फूड कलर नाहीत आवडत म्हणजे द्यायला पर्सनली. उगीच विनाकारण गरज नसताना कशाला म्हणजे नाही का ते कलर वापरायचे. तर हा भात तांदूळ असं स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी आणि याच्यामध्ये आता तो टाकत आहे. तर मग मी ना एक बीटरूट मागवेल. मला कोथिंबीर वगैरे मागवायचीच आहे ऑनलाईन. तर आमच्या ना घराच्या आजूबाजूला काही नसतं त्याच्यामुळे झेप्टो आणि ब्लिंकिट हे 2 ऑप्शन आम्हाला असतात. मी वेळोवेळी सांगते. मग आता मी ना ते 2 मागवते आणि पाहू मग बिर्याणीसाठी अजून काही मागवायचं आहे तर फ्रेंड्स, हे पहा मी आता हे चिकन घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये ना आपला काळा मसाला, घरगुती जो काळा मसाला असतो तो टाकलेला आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी पाहू शकता मी काय काय टाकलेलं आहे. याच्यामध्ये घरगुती आपला काळा मसाला टाकलेला आहे, अद्रक लसूण कोथिंबिरीची पेस्ट टाकलेली आहे, 1 हिरवी मिरची टाकलेली आहे, मीठ टाकले, हळद टाकले, अर्ध लिंबू पिळलेला आहे, दही टाकलेलं आहे आणि पूर्ण 1 सॅचेट असं दही टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे वरतून. म्हणजे एकदम 2 चमचे असं छोटे 2 चमचे मी तेल टाकलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपले अद्रकलं म्हणजे सगळं काही चिकन अशा प्रकारे मॅरिनेट झालेलं आहे. तुमच्याकडं जर ना पुदिना असेल तर पुदिनाही टाका. आता माझ्याकडे पुदिना झेप्टोवरती पण अवेलेबल नव्हता म्हणून मी नाही केला. आणि याच्यामध्ये ना ते क्रंच करून जे आपले कांदे असतात ना जे आपण गोल्डन करतो ते टाकायचे आहेत. त्याने एकदम छान अरोमा येतो. आता मी अजून तो केलेलं नाही आहे पण मी आता लगेच करते आणि टाकते. तुम्ही पाहू शकता. आणि मी ना आता खलबत्ता असं वरती काढून ठेवलेला आहे. हाताशी आपला असला म्हणजे इकडे तिकडे असला की वरती उचलून घ्यायला नको म्हणून आपला हाताशी मी काढून ठेवला आहे. का तर खाली असेल ना मग आपण कंटाळा करतो, नको म्हणतो जाऊ दे चला. असा गोल्डन ब्राऊन असा कांदा आता करून घ्यायचा. आणि इकडे पहा मी आता कांदा टोमॅटो उभा चिरून आहे ना ह्या बिर्याणीच्या ह्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये मिक्स करणार आहे आणि हे सगळं एकदा शिजवणार आहे आता मी. आणि मग नुसतं राईसचे लेअर द्यायचे की झाली आपली तयार बिर्याणी. आणि हे पहा मी आज ना केवडा झेप्टोचं सामान आलेलं आहे आणि मी केवडा जेल पण मागवलेला आहे अरोमॅटिक त्याला हे द्यायला, अरोमा द्यायला, त्याला छान ऑथेंटिक अरोमा देण्यासाठी. तर तुमच्याकडे नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, बट होतं अवेलेबल म्हणून मागवलेला आहे. तर फ्रेंड्स, आज आहे ना हे आहे काय म्हणतात त्याला, पाऊस पडतोय बाहेर त्याच्यामुळे शेगडीनं फार पेटायला त्रास देते. तर म्हटलं चला मी तर अन्वीला भूक लागलेली, तिला सर्दी वगैरे झालेली आहे, म्हटलं पटापट आपल्या इथे करून घेऊ आणि दम वगैरे मग बाहेर तोपर्यंत शेगडी पेटेल तर तिकडे देईल. आईंसाठी अशी ते अंडे उडायला टाकलेले आहेत आणि आईंसाठी इथं भात चिकन वगैरे काही खात नाही पण जबरदस्तीने ते अंडे खायला तयार झालेत. का तर त्यांचं ऑपरेशन झाले ना गुडघ्यांचं, मग त्यांच्यासाठी थोडंसं भात आणि अंडे. आणि इथे ना मग हे पाहू शकता तुम्ही असं इथे ना कुकरमध्ये हे पहा चिकन मी आता मॅरिनेट करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये काहीच नाही टाकायचं. आता याच्यामध्ये 1 पळी तेल टाकलं होतं आपण मॅरिनेशन करण्यासाठी, त्याच तेलामध्ये याला ना शिजून द्यायचं आहे. आता पहा याच्यामध्ये असंच हे पाहू शकता तुम्ही असं. जर तुम्हाला वाटतं की हां तुम्हाला थोडंसं तेलकट वगैरे करायचं आहे वगैरे पण काही गरज नसते. दह्याचं वगैरे तेल ना आपल्या सुटलं जातं त्याच्यामुळे काही अशी फारशी मला तर गरज वाटत नाही.
आणि पाणी नाही टाकायचं याच्यामध्ये, हे थोडंसं तुम्ही मिक्स करून टाकू शकता, बाकी पाणी नाही करायचं. आणि छान असं परतून घेतात आहे ना फ्रेंड्स. बस याच्यामध्ये आता हे टाकलेलं आहे ना सगळं काही कच्चंच टाकलेलं आहे. आता त्याच्यामध्ये एक पळी तेल पण मी टाकलं होतं, म्हणजे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता त्याचं सरळ झाकण लावून द्यायचं, काहीही करायचं नाही, हलवायची पण गरज नाही आहे, ते आपल्या शिजन आता. आणि फक्त 2 शिट्ट्या करायच्यात, नाही तर जास्त गाळ झालेलं चिकन मग चांगलं लागत नाही. आता आपण ना फ्रेंड्स हे पहा, अशा प्रकारे आता ह्याच्यामध्ये आहे सगळं काही टाकलेलं आहे याच्यामध्ये. आणि अशा प्रकारे फक्त झाकण लावायचं आणि 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या. आणि हे जे चिकन आहे ना, याचा मी चिकन खरडा करणार आहे, चिकन खरडा सूप करणार आहे थोडक्यात. तर त्याच्यासाठी ना हे पाहू शकता, मी इथं चिकन थोडं ठेवलेलं आहे. आणि इथं हे असं वाटून घेतलेलं आहे, हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर, आणि एक दालचिनीचा तुकडा, एक लवंगचा तुकडा आणि एक मिरीचा तुकडा, असं टाकून याचं सूप बनवणार आहे मी. आता आहे ना फ्रेंड्स, बाहेर आहे ना मी चूल तर पेटवलेली आहे, परंतु आहे ना आता त्याला पटकन मला ठेवावं लागेल त्यात काहीतरी. तर फ्रेंड्स बाहेर चूल पेटली, मला पटकन न्यायचं. तर हे पाहू शकता आपलं चिकन अशा प्रकारे शिजलेलं आहे छान प्रकारे. आता मी आहे ना याच्यामध्ये काढून घेते आता हे चिकन असं. तर हे ना अशा प्रकारे चिकन शिजलेले. आता आपल्याला ना याला आहे ना लेयर्स देण्यासाठी हे चिकन रेडी आहे आपलं. तर आणि आता मी हे चिकन याच्यामध्ये टाकते आणि मग आपलं मातीच्या भांड्यामध्ये आपण छान असे लेअर देणार आहोत. तर थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकते का तर आपला भात पण शिजायचा आहे ना. तर फ्रेंड्स खूप त्रास दिला ह्या शेगडीनं बघा, पेटत नव्हती, फायनली आता ही पेटलेली आहे. तर याला पटपट मी आता लेयर्स करते. चिकन तर आपण आतमध्ये शिजवलेलं आहे, पण टोमॅटो टाकायचं सगळ्यात खाली, त्यानंतर असं हे टाकलेलं आहे मी लिंबू, आणि त्यानंतर असं मिरची टाकलेली आहे. आणि भाताची चिकनची त्याला लेअर लावून द्यायची आहे आपण. आता पाहू शकता तुम्ही फ्रेंड्स. आता पहा मी इथं मिरचीचा लेअर दिलेला आहे. आता मी याला ना सगळ्यात सुरुवातीला आहे ना थोडंसं आहे ना चिकन टाकून घेते. आता मी ना याच्यावरतून आहे ना भात टाकते सर्वात पहिला. कोणी कोणी पहिल्यांदा भाताची लेअर देतं, मग मध्यभागी चिकन टाकतं, पण आहे ना खालून चिकन थोडंसं अजून आहे ना त्या सगळ्या भाताला लागतं. हां बोल बेटा. आण बेटा चमचा आण. हां आण करछी आण. आमच्या आण पिल्लू लय हुशार आहे, लय मदत करतं, त्यालाच बिर्याणी खायची. अशा प्रकारे लेअर द्यायची छान अशी भाताची. चालेल ना. मी आहे ना फ्रेंड्स केवडा जेल आहे ना कधीच नाही टाकलं, पण मी एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं त्यांनी केवडा जेल टाकताना, केवडा जल. आणि नंतर मी त्याच्यावरती ChatGPT खूप सारं वाचलं त्याच्याबद्दल. तर आता झालं एवढं चिकन आहे आपलं, बाकी चिकन तर मी हे केलेलं आहे, तुम्ही पाहिलं असाल. तर फ्रेंड्स पुण्यामध्ये आपण राहतो किंवा मुंबईमध्ये राहतो किंवा कुठल्याही सिटीमध्ये आपण राहतो, म्हणून असं नाही की आपल्याला नाही का आपण कुठल्याही गोष्टींचं हे करू शकत नाही. जुगाड हा कुठल्याही गोष्टीला ऑप्शन असतो. जर आपल्याला खाण्यापिण्यामध्ये इंटरेस्ट असेल किंवा आवड असेल तर कुठल्याही गोष्टीमध्ये. आता मला खाण्यामध्ये तुम्ही एवढे सगळे पदार्थ माझे पाहत असाल की मी एवढे सगळे पदार्थ बनवते वगैरे, तर मला बनवायला इंटरेस्ट आहे. मला खाण्यामध्ये इतका मला इंटरेस्ट नाही आहे. आणि मी जेवढे पदार्थ बनवते ना त्यातले सगळेच पदार्थ मी खाते अशी नाही. बरेचसे पदार्थ मी जस्ट फॉर मला हाऊस असते किंवा मला आवडतं म्हणून मी बनवते. नाही तर तुम्ही म्हणताल की इतके पदार्थ बनवते, एवढी खादड खाऊ आहे का, दिवसभर खातच राहते का काय काय पदार्थ. तर मी बनवते, हो मी दिवसभर बनवू पण शकते पदार्थ. असं नाही की मग मी त्यातलं की मी प्रत्येक पदार्थ खातेच. आता याच्यावरून जो आपण तळलेला कांदा आहे तो टाकायचा, कोथिंबीर टाकायची, लिंबू टाकायचं, पण लिंबू ऑलरेडी मी खाली टाकले त्याच्यामुळे आता काही वरतून मी नाही टाकत काही. आणि झाकण द्यायचं ठेवून. तर हे पहा आता मी एवढं पाणी घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये ना 2-3 थेंब ना हे केवडा जल टाकलेला आहे. आता मी ना त्या बिर्याणीवरती टाकते, तर कसं टाकते ते पाहू आपण. तर हे पाहू शकता फ्रेंड्स तुम्ही. आता मी अशा प्रकारे याला सगळं काही डेकोरेशन करून घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे हे केवडा जेल आहे ना मी थोडंसं त्याच्यामध्ये टाकत आहे. आता याच्यामध्ये आपण आहे ना बीटरूट पण टाकू शकतो बरं का फ्रेंड्स. तर बीटरूट पण टाकू शकतो आपण याच्यामध्ये कलर येण्यासाठी. हां ढक्कन आता आणवी लावते, पाहू शकता तुम्ही आणवीला. हे
पहा. आणि आता आपली बिर्याणी खूप सुंदर होणार आहे का, तर जाळ पण याचा खूप सुंदर लागलेला आहे आणि ऑलमोस्ट ही शिजवलेलीच आहे. पण आपण थोडंसं त्याला ॲरोमॅटिक करण्यासाठी असं थोडंसं थीम देतोय. आणि आतमध्ये आपलं चिकन खरडा सूप पण रेडी होते. फ्रेंड्स, अशा प्रकारे ना आता इथे काकडी आहे, कोथिंबीर आहे. आता मी याच्यामध्ये ना हिरवी मिरची नाही टाकली, तर कांदा आहे आणि अशा प्रकारची सिंपल अशी कोशिंबीर मी बनवून घेतलेली आहे. तर ही कोशिंबीर ना बिर्याणीसोबत ना खूप सुंदर अशी लागते. तर कोणी कोणी बिर्याणीसोबत ना दुधाचे पदार्थ खात नाही, परंतु आपले ऑलरेडी चिकनमध्ये दही आहे, सगळं आहे, मग व्हाय नॉट कोशिंबीर चलता आहे. तर मग हे पाहू शकता, अशी कोशिंबीर छान अशी बनलेली आहे आणि थोडीच बनवलेली आहे, कात्र्याचं सूप पण आहे पिण्यासाठी. म्हणून जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण ना आपल्या बिर्याणीला नॅचरल कलर देणार आहोत, कुठलाही फूड कलर नाही यूज करणार आहोत. तर हे पहा, मी बीटरूटचे 2 तुकडे घेतलेले आहेत, त्याचा मी आता लाल रंग तयार करते आणि आपल्या बिर्याणीला देते. फ्रेंड्स, आपण ना आता वेळ झालेला आहे, थोडंसं बिर्याणीला आपण पाहूयात आता कशी आहे ती. वाव, पाहू शकता फ्रेंड्स तुम्ही. हा हा हा, वास तर इतका सुंदर येतोय ना की विचारू नका फ्रेंड्स. आता आम्ही असा ताव मारू नये याच्यावरती, खूपच सुंदर असा पाहू शकता तुम्ही. फ्रेंड्स, अशा प्रकारे मी ताट वाढून घेतलेला आहे. आता सुरुवातीला मी स्टार्टर म्हणून देत आहे. चिकन खरडा सूप आहे मी बनवलेला आहे, हिरवी मिरची वगैरे सगळं काही टाकून. आणि जसं की तुम्हाला सांगितलं होतं मी चिकन खरडा सूप कसं बनवलेलं आहे ते. तर याच्यामध्ये आहे कांदा आहे, हळद आहे, मीठ आहे, 2 लवंग आहेत, 1 दालचिनीचा तुकडा आहे, मिरी आहे, मीठ आहे आणि पाणी टाकून याला शिजवलेलं आहे. आणि कांदा अगदी छान असं परतवायचा तेलामध्ये किंवा तुपामध्ये. आणि मग हे चिकन वगैरे टाकायचं. मग अद्रक लसूणची पेस्ट, 1 हिरवी मिरची, कोथिंबीर सगळं काही टाकायचं आणि मग हे असं सूप बनलेलं आहे. तर आणवी हे पहा, आणवीला आता बिर्याणीच्या आधी हे सूप सुंदर सुंदर इथे ठेवते. हां, टेबलवरती ट्राय कर. थांब, खाली ठेवा आणवी, हे ताट घे. धर, तुला आता हे सूप घे आणि तोपर्यंत आपण बिर्याणी आणू, ठीक आहे? सूप कसं झालंय? छान झाले. आता आपण ना फ्रेंड्स, मी बिर्याणीचं घरात आणलेलं आहे, तर आपण बिर्याणी पाहूयात आता. मला बिर्याणी खायची आहे. हा 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 हा, वाव. सिरीज ह्या मातीच्या भांड्यामध्ये ना फ्रेंड्स, भाताचे कण आहेत ना खूपच छान सुंदर असे शिजतात, त्याच्यामुळे भात ना खूप सुंदर असा होतो. हा, आता मी झाकून ठेवते आणि मी पण आता सूप खाते. मग भेटूया. मेहरबान कदरदान, वक्त आ गया है मेहनत की फल को चखने का, जो है बिरयानी बिरयानी बिरयानी. ओपन करते हैं इसे हम. वाव. अब इसे हम थोड़ा सा ऊपर नीचे करते हैं. वाव, व्हाट अ टेस्ट. ऊपर नीचे ना करते हुए एक एक साइड से हम खाएंगे क्या? हाँ धर. हाँ. ये वाव. ये हे करण्याचा फायदा एकच फ्रेंड्स होतो, बाहेरची बिर्याणी आपण जेव्हा घरी करतो ना इतकी सुंदर बिर्याणी, तेव्हा आपल्याला ना बाहेरची बिर्याणीमध्ये अजिबात इंटरेस्ट राहत नाही. जसं की आमच्या अन्वीला आता बाहेरच्या बिर्याणीमध्ये बिलकुलच इंटरेस्ट नाही आहे. का अन्वी, तुला नाहीये? तुला आता आपलीच बिर्याणी आवडते ना? नाही तर आम्ही ना बाहेरची बिर्याणी खायचो, परंतु जेव्हापासून आम्ही घरी बनवतो ना तेव्हापासून आम्ही बिलकुल बाहेरची खात नाही बिर्याणी. बाहेर गेल्यावरच खातो फक्त आम्ही बाहेरची बिर्याणी. हे पहा, अशा प्रकारे कोशिंबीर देते मी आता अन्वीला. आणि अन्वी आता टेस्ट करून सांगेल मला कशी झाली आहे बिर्याणी, कशी झाली. आणि आमच्या अन्वीला जेव्हापासून घरी बिर्याणी करतो तेव्हापासून घरीच आवडते, त्याच्यामुळं मग थोडीशी एक साईडची हलवून घ्यायची. जगात भारी. चिकन आणि ते सूप आहे हो. टाकून. हे पाहू शकता फ्रेंड्स तुम्ही, अशा प्रकारे आजचा बेत आहे. दाना दाना एक समान. फ्रेंड्स, अशा प्रकारे आता मी ही घेतलेली आहे बिर्याणी. आणि तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता आपला. तर कसं वाटलं मला अशी तुम्हाला ऑथेंटिक अशी घरगुती आपली बिर्याणी, छान हेल्दी आणि सुंदर अशी बिर्याणी आवडली असेल तर नक्की तुमच्या घरी ट्राय करा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून विथ गाईज.